Now we will see properties of angles formed by two parallel lines and transversal. म्हणजे आता आपण काय शिकणार आहोत, तर दोन समांतर रेषा आणि त्यांची छेदिका छेदत असेल तर त्यामुळे तयार होणाऱ्या कोनांचे गुणधर्म शिकायचे. मागच्या तासामध्ये आपण काय बघितलं की किती प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या कोणकोणत्या जोड्या तयार होतात बघितलं, आठवतंय? करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स अँड इंटिरियर अँगल्स. आता आपण बघणार आहोत त्या कोनांचे, कोनांच्या जोड्यांचे गुणधर्म काय काय आहेत ते आता आपल्याला शिकायचे. आता आपण इथं दोन पॅरलल लाईन्स आणि एक ट्रान्सव्हर्सल त्याची छेदिका काढलेली आहे. आता आपण बघणार आहोत पहिल्यांदा प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. संगत कोनांच्या जोड्यांचा किंवा संगत कोनांचा गुणधर्म काय आहे तो बघायचा आहे. आता जर आपल्याला बघायचं झालं की संगत कोनांचा गुणधर्म काय आहे, त्यांचं दोन पॅरलल लाईन्स असतील तर इथं जे तयार होणारे संगत कोन आहेत हे संगत कोन काय असतात, एकरूप असतात. आपण प्रोट्रॅक्टरचा वापर करून ह्या कोनांची, सगळ्या कोनांची मापं मोजू शकतोय आणि कोनांच्या मापांवरून आपण तो गुणधर्म सिद्ध सुद्धा करू शकतोय. इथं आपण प्रॉपर्टी काय बघणार आहोत की तोच गुणधर्म बघणार आहोत. त्याला आता तो कसा लिहिणार आहे आपण, तर करस्पॉन्डिंग अँगल्स, ईच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, प्रत्येक जोडी कशाची, संगत कोनाची. ईच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज कॉन्ग्रुएंट. ही प्रॉपर्टी आपली म्हणजे काय की दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदत असेल तर होणारे संगत कोन किंवा होणाऱ्या संगत कोनाच्या सर्व जोड्या ह्या कशा असतात, एकरूप असतात. त्यामुळे आपण आता इथे प्रॉपर्टी लिहिण्याऐवजी, सगळी प्रॉपर्टी लिहिण्यापेक्षा आपण काय करणार आहोत, संगत कोन आहे परत एकदा बघणार आणि तेच लिहूया इथे. आता बघा AMQ हा जर कोन घेतला तर ह्याचा संगत कोन कुठला होईल, हा कुठे आहे, काल आपण बघितलेलं की रेषेच्या लेफ्ट हँड साइडला आहे, ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट हँड साइडला आहे, म्हणजे त्याचा करस्पॉन्डिंग अँगल ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट हँड साइडलाच असणार आहे. कोणता असेल, रेषेच्या वरच्या बाजूला, रेषेच्या वरच्या बाजूलाच, म्हणजे MNS. आता जर आपण या दोन कोनांची मापं मोजून बघितली प्रत्यक्षात प्रोट्रॅक्टरनं तरी सुद्धा ती कशी येणार आहेत, इक्वलच असणार आहेत. आणि तीच ही प्रॉपर्टी आहे. त्यामुळे इथं आपण सरळ चार कोनांच्या त्या जोड्या लिहूया. पहिली जोडी काय होईल, अँगल AMQ कॉन्ग्रुएंट, हे चिन्ह आठवते, कॉन्ग्रुएंट एकरूप, अँगल MNS. दुसरी जोडी इथे का बघा, सांगायला कुणाला, बरोबर आहे, कोणती, QMN आणि SNB, बरोबर, अँगल QMN कॉन्ग्रुएंट अँगल SNB. तिसरी जोडी बघा कुणाली, त्या काल आता लेफ्ट हँड साइडच्या दोन जोड्या लिहिणार आहे आपण. कोणती होईल, AMP, बरोबर, अँगल AMP कॉन्ग्रुएंट अँगल MNR, बरोबर. आणि चौथी जोडी अँगल PMN कॉन्ग्रुएंट अँगल RNB. लक्षात येतात, म्हणजे जर दोन समांतर रेषांना छेदिका छेदत असेल तर होणारे संगत कोनाच्या सर्व जोड्या ह्या एकरूप असतात. ईच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज कॉन्ग्रुएंट. आता ही प्रॉपर्टी झाली. आता दुसरी प्रॉपर्टी आहे अल्टरनेट अँगलच्या संदर्भात. त्यामुळे 2 नंबर दुसरी प्रॉपर्टी आपण बघूया, प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स.
अल्टरनेट अँगल्स म्हणजे व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोनांचे किती जोड्या येतात आठवते का बघा. व्युत्क्रम कोनांच्या जोड्या लिहू शकतो आपण 2. बरोबर. त्यामुळे आता व्युत्क्रम कोन कुठे असतात तर फक्त इनसाइड द टू लाईन्स. 2 रेषांच्या आतल्या बाजूला तयार होणारे कोन म्हणजे 1 2 3 4 ह्या 4 कोन, त्यापैकी 4 कोनांच्या जोड्या किती होणार आहेत 2. त्यामुळे त्या जोड्या आता आपण लिहिणार आहोत. आणि आता ह्याची प्रॉपर्टी कशी आहे अगदी मगाच्या सारखीच. मगाशी आपण लिहिली त्याच पद्धतीने लिहिणार आहोत. कशी लिहिणार. each pair of alternate angles formed by 2 parallel lines and their transversal is congruent. म्हणजे प्रत्येक व्युत्क्रम कोनाची जोडी ही काय असते एकरूप असते. कधी एकरूप असते जर त्या 2 समांतर रेषा असतील तर एकरूप असते. आणि म्हणून परत आता इथं आपण व्युत्क्रम कोनांची जोडी लिहिताना काय करणार PMN हा जर कोन घेतला आठवते का आपण आता तिरकं लिहित होतो बघा. PMN घेतला तर त्याचा व्युत्क्रम कोन कुठला होईल MNS. बरोबर. अँगल PMN कॉन्ग्रुएंट अँगल MNS. आणि दुसरी जोडी अँगल QMN इज कॉन्ग्रुएंट अँगल MNR. ह्या झाल्या व्युत्क्रम कोनाच्या 2 जोड्या. आता तिसरी प्रॉपर्टी ऑफ इंटिरियर अँगल्स. आंतरकोनांच्या जोडींचा किंवा आंतरकोनांच्या जोडीचा गुणधर्म काय आहे हा. आता आपण मगाशी बघितला तशाच पद्धतीने आहे, परंतु आता मात्र आंतरकोनांची माप जर बघितली आपण बघा. हा जर कोन घेतला तर त्याचा आंतरकोन कुठला असतोय हा. बरोबर आहे. मग आता ह्या हे दोन्ही कोनांची जर आपण बेरीज करून बघितली प्रत्यक्षात प्रोट्रॅक्टरनं माप मोजून बघितलं तर या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज इथे किती इक्वल येत नाही ती दोन्ही कोन, तर त्यांची बेरीज येत्या 180 अंश. आणि म्हणून ही प्रॉपर्टी काय आहे इंटिरियर अँगलची तर each pair of interior angles formed by 2 parallel lines and their transversal is supplementary. इथे शब्द काय आहे सप्लिमेंटरी म्हणजे पूरक असतात. म्हणजेच त्या दोन्हींची बेरीज असते 180 अंश. परत आपण मग इंटिरियर अँगलचे जोड्या लिहिणार आहे, फक्त ते एकरूप असत नाहीत तर त्यांची बेरीज 180 असते. त्यामुळे काय लिहिणार अँगल QMN प्लस अँगल MNS इज इक्वल टू 180 डिग्री. इथं अँगल नुसतं म्हणलं तरी चालेल, या मेजर अँगल म्हणलं तरी सुद्धा चालू शकते. आणि दुसरी जोडी कोणती आहे बघा ह्या बाजूची PMN अँगल PMN प्लस अँगल MNR इज इक्वल टू 180 डिग्री. लक्षात येते ह्या प्रॉपर्टी काय आहे. कधी ह्या प्रॉपर्टी वापरतो आपण 2 समांतर रेषा आणि त्याची एक छेदिका त्यांना छेदत असेल तर. करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात कॉन्ग्रुएंट असतात. अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात आणि इंटिरियर अँगल्स कसे असतात सप्लिमेंटरी म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला पूरक कोन म्हणजेच बेरीज 180 अंश असते. आता ह्याच्या 3 प्रॉपर्टी आपण बघितल्या. ह्या तिन्ही प्रॉपर्टी सुद्धा तुम्हाला त्याची नोंद करून घ्यायची वहीमध्ये आणि ह्या तिन्ही प्रॉपर्टीवर आधारित आपण उदाहरण पुढच्या भागामध्ये शिकणार आहोत. Now we will see some examples on properties of angles formed by 2 parallel lines and their transversal. 2 समांतर रेषा आणि त्यांची छेदिका जर छेदत असेल तर त्याच्यामुळे तयार होणाऱ्या कोनांचे जे गुणधर्म आपण मगाशी बघितले त्या गुणधर्मांवर आधारित आता आपल्याला उदाहरण बघायचे. लेट अस सी फर्स्ट एक्झाम्पल. इन द ॲडजॉइनिंग फिगर म्हणजे सोबतच्या आकृतीमध्ये लाईन PQ पॅरलल लाईन RS. लाईन PQ आणि लाईन RS पॅरलल लाईन्स आहेत. लाईन AB इज अ ट्रान्सव्हर्सल. AB ही काय आहे त्याची छेदिका आहे. आणखी काय दिले बघा इफ मेजर अँगल B इज इक्वल टू x प्लस 15 डिग्री
बी चं माप दिले, बी या कोणाचं माप आपल्याला दिलेलं आहे x+15 डिग्री. आणखीन कुठल्या कोणाचं माप दिलंय ई चं 2x+15 डिग्री. या ई कोणाचं सुद्धा दिलेलं आहे 2x+15 डिग्री. आणि काय काढायचं आहे बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. आता आपल्याला बी आणि ई कोणाचं माप दिले आणि त्याच्यावरून आपल्याला x ची किंमत काढायला सांगितली. मग इथं आपण हेच गणित भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने आपण सोडवू शकतोय. इथं आपण बी चा वेगवेगळ्या पद्धतीपैकी एका पद्धतीचा आपण इथं वापर करूया. आता बघा, कुणाला बी चा अपोजिट अँगल आठवतोय का, अपोजिट अँगल विरुद्ध कोन. तर बी चा अपोजिट अँगल कोणता आहे, डी. त्यामुळं आपल्याला बी वरून डी या कोणाचं माप काढता येते. मग आपण सुरुवात कशी करणार आहोत, दिलेल्या मापांपासून सुरुवात करूया. आपण पहिल्यांदा लिहूया आपण आता सोल्युशन. कसं लिहायचंय बघा, पहिल्यांदा पाहिजे तर हे लाईन PQ पॅरलल लाईन RS आहे असंच लिहूया. लाईन PQ पॅरलल लाईन RS. नंतर AB इज ट्रान्सव्हर्सल आहे आणि त्यामुळे बी आणि बी कोणाचं माप दिलं x+15 डिग्री. त्या बी वरून आपण काढू शकतो कशाचं माप, डी चं माप. त्यामुळे इथं पुढे लिहिणार आपण अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल डी. आता बी आणि डी कॉन्ग्रुएंट काय त्यात, कारण ते आहेत एकमेकांचे अपोजिट अँगल्स. हे सो झालेलं आहे तुम्हाला, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स ज्याला आपण म्हणतो. त्यामुळे इथं आपण लिहितोय त्याचं कारण अपोजिट अँगल्स. अपोजिट अँगल्स. आता बी चं माप जर x+15 डिग्री आहे तर अर्थातच डी चं माप काय होणार आहे x+15 डिग्री. त्यामुळे इथे आपण लिहूया therefore measure angle D is equal to x+15 डिग्री. डी चं माप किती झालं, x+15 डिग्री. आता आकृतीमध्ये बघा डी आणि ई हे बघा कोणती जोडी आहे, कोणत्या प्रकारचे कोण आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत का इंटिरियर अँगल्स आहेत. बघा डी आणि ई हे बरोबर कोणते आहेत, इंटिरियर अँगल्स. मग इंटिरियर अँगलची मग अशी प्रॉपर्टी काय बघितलेली आपण, की ईच पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज सप्लिमेंटरी शब्द होता, म्हणजे पूरक असतात. म्हणजे त्यांची बेरीज 180 असते. म्हणजे आता आपण तीच प्रॉपर्टी वापरणार आहे. तर डी आणि ई ची बेरीज किती येणार आहे, 180 अंश. आणि मग आपण लिहूया मेजर अँगल डी प्लस मेजर अँगल ई इज इक्वल टू 180 डिग्री. का, कारण ते एकमेकांचे इंटिरियर अँगल्स आहेत. त्यामुळे कारण लिहिताना इथे लिहायचं इंटिरियर अँगल्स. इंटिरियर अँगल्स. आणि मग आता आपण डी चं माप आपल्याला माहितीये, ई चं माप सुद्धा माहितीये. आपण किमती काढूया. डी चं माप किती आलंय आपलं x+15 प्लस ई चं माप किती आहे 2x+15 इज इक्वल टू 180 डिग्री, 180 अंश. आता आपल्याला सॉल्व कसं करायचं, हे कसं झालं, एका चलामधलं इक्वेशन, लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. हे सुद्धा झालंय तुम्हाला. सोडवताना कसं सोडवतोय आपण, एक्स ची पद एका बाजूला, संख्या एका बाजूला. एक्सच्या ज्या ज्या टर्म्स आहेत त्या लेफ्ट हँड साईडला ठेवणार. काय काय टर्म्स आहेत, एक्स, अजून काय आहे +2x, बरोबर. एक्सची ह्या दोनच पद आहेत. आता बरोबर चिन्हाच्या पुढे काय लिहिणार, सगळ्या संख्या. पहिल्यांदा 180 आहे तसंच, हे +15 आहे आणि हे सुद्धा +15 आहे. हे दोन्ही काय होणार आहे, तिकडे जाणार, त्या बाजू राईट हँड साईडला जाणार. म्हणजे चिन्ह बदलणार, -15 -15. x + 2x इथं कोणताही अंक नाही म्हणजे 1 आहे. त्यामुळे 1x + 2x किती झाला, 3x इज इक्वल टू 180 - 15. 15 आधी वजा करा, 180 वजा 15 आणि मग त्यातनं परत 15 वजा करा. किती उत्तर येईल बघा, 150. म्हणजेच x बरोबर 150/3.
5 15 0, 3 1 3, 3 5 15 आणि 0 म्हणजे x इज इक्वल टू किती उत्तर आलं 50. बघा लक्षात येते काय करायचं आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला अशी उदाहरणं सोडवायची तेव्हा आपण ज्या आधीच्या प्रॉपर्टी शिकलोय त्यापैकी प्रॉपर्टी आपल्याला योग्य असेल ती प्रॉपर्टी त्या त्या उदाहरणासाठी वापरायची आणि उदाहरण हे सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता हे उदाहरण सुद्धा ते लिहून घ्यायचंय वहीमध्ये आणि मग आपण अशाच पद्धतीची उदाहरणं तुम्ही 1.2 मध्ये 2.2 मध्ये आहेत ती उदाहरणं तुम्ही काय करायचे सोडवायची आहेत.